Hello, students. Today we are going to learn third topic of the third section of our 12th standard English textbook, note making. Now see in the book you have the lesson there. Note making. In the last year also we studied the note making. Now here beginning with icebreakers. First point is complete the web. See here, a web is given and the central box giving a point we take notes of, and one point provided, that is speech. We have to write in three boxes around it the point about we take notes of. Now when we take notes of a big thing, lecture or article or book, so from which thing we take note? Now here we have to complete the web. या ठिकाणी नोट मेकिंग ह्या लेसनमध्ये आपण सुरुवातीला आईस ब्रेकर्समध्ये पहिला भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. कंप्लीट द वेब. वेब म्हणजे कोष्टक पूर्ण करायचं आहे आणि कोष्टकामध्ये पॉईंट दिलेला आहे वी टेक नोट्स ऑफ. आपण कशाच्या नोट्स काढतो आणि एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे स्पीच म्हणजे भाषणाचं आपण नोट्स काढू शकतो. कोणत्याही भाषणाची नोट्स आपण काढतो. अजून कशाच्या नोट्स काढतो? आता त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे बघा, वी टेक नोट्स ऑफ लेक्चर. एखादं व्याख्यान लेक्चर चालू असताना आपण ऐकून लिसनिंग वी टेक नोट्स. ऐकत ऐकत आपण मुद्दे लिहितो, त्याला नोट्स म्हणतात. देन लेसन, आपण एखादं लेसन वाचतो, वी टेक नोट्स. त्यातून आपण मुद्दे काढतो, नोट्स काढतो. आर्टिकल, एखादा लेख असतो, त्यातून आपण काही नोट्स काढतो. तर ह्या पद्धतीने आपण नोट्स तयार करतो. सेकंड पॉईंट, त्यानंतरच्या खालचा दुसरा मुद्दा आहे डिस्कस इन ग्रुप्स व्हाय यू टेक नोट्स. आता आपण नोट्स का काढतो ते लिहायचं आहे. व्हाय टेक नोट्स. आता त्या ठिकाणी एक पॉईंट कंप्लीट केलेला आहे. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. आपण नोट्स का काढतो? कारण आपण जेव्हा श्रवण करतो लिसनिंग, त्याचं जेव्हा आपण सुधारणा होते, त्यामुळं आपण क्रियाशील राहतो. म्हणजे नोट्स काढताना आपण क्रियाशील राहतो, ऐकताना आपण क्रियाशील राहतो, आपल्या ऐकण्यातील सुधारणा होऊ शकते. सेकंड पॉईंट, आपण नोट्स का काढतो? सेकंड पॉईंट, टू रिमेंबर इझिली द इन्फॉर्मेशन रेड. आपण जे वाचलेलं आहे ते सहजासहजी आठवण्यासाठी आपण पॉईंट्स काढतो. त्यामुळं आपण वाचलेलं विस्तृत भाग त्या पॉईंट्सच्या आधारे लक्षात येतो, आठवू शकतो. थर्ड पॉईंट, टू डेव्हलप पॉईंट्स नोट्स इझिली. आपण जे नोट्स पॉईंट काढतो त्या आधारे आपण त्यावर जास्त विस्तृतपणे लिहू शकतो. लास्ट पॉईंट, वी टेक नोट्स टू राईट इन अ व्हेरी शॉर्ट स्पेस. आणि नोट्स जे काढले असतात ते आपले कमीत कमी जागेत आपण लिहू शकतो. म्हणून एखाद्या मोठ्या भागाचा छोटा भाग आपण नोट्स स्वरूपात काढू शकतो. नेक्स्ट पॉईंट, बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट्स, डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल्स अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक. आपण जेव्हा चांगल्या पद्धतीचे नोट्स तयार करतो त्यामुळं आपल्याला एखादी संकल्पना पटकन आठवण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली अध्ययनाची जी काही प्रक्रिया आहे ती अर्थपूर्णपणे विकसित करता येते आणि एखादा मुद्दा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अध्ययन किंवा आकलन चांगल्या पद्धतीनं करता येतं. डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल्स ऑर मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग, नोट टेकिंग.
आता तुम्ही नोट मेकिंग किंवा नोट टेकिंग करत असताना कोणकोणत्या पद्धतींचा वापर करता त्यावर चर्चा करा. फॉर एक्झाम्पल, टू अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स. कधीकधी आपण वाचन करताना, पुस्तकाचं वाचन करताना आपण महत्त्वाच्या मुद्द्याला, शब्दांना, वाक्यांना अंडरलाईन करतो. हा एक नोट टेकिंगचा किंवा नोट मेकिंगचा प्रकारच आहे. नेक्स्ट पेजवर बघा. नोट मेकिंग. आता नोट मेकिंग अंतर्गत दोन बाबी आहेत, नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. नोट टेकिंग अँड नोट मेकिंग असे दोन भाग आहेत. त्या दोन्हीतला फरक काय बघूया. बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. ह्या दोन्ही गोष्टी किंवा क्रिया, ॲक्शन्स ह्या अतिशय भिन्न आहेत. बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. नोट टेकिंग ही जी प्रक्रिया आहे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे निष्क्रिय प्रक्रिया की जी आपण एखादं व्याख्यान ऐकताना करत असतो. अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. व्याख्यान चालू असताना आपण जे मुद्दे पानावर वहीत काढतो, ऐकून लिसनिंग करत असताना त्याला नोट टेकिंग म्हटलं जातं. नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ अ पॅराग्राफ or any content which contains the main points and supporting details of what is heard during lectures or speech. आता नोट टेकिंग म्हणजे काय आहे ते सांगितलेलं आहे की नोट टेकिंगमध्ये तुम्ही थोडक्यात एखादा मोठा पॅराग्राफ किंवा एखाद्या मोठ्या भागाचा एक शॉर्टमध्ये तुम्ही मुद्दा काढू शकता आणि संपूर्ण भाग तुम्ही आठवू शकता. आणि त्या मोठ्या भागातील ज्यामध्ये मुख्य मुद्दे आणि त्याचे इतर मुद्दे असतात ते आपण लिहून काढू शकतो आणि त्या एकदम आपल्या दृष्टिक्षेपात ठेवू शकतो. व्हॉट इज हर्ड ड्युरिंग लेक्चर्स ऑर स्पीच. म्हणजे भाषण चालू असताना, व्याख्यान चालू असताना हे आपण जे काही मुद्दे, पॉईंट्स, मेन पॉईंट्स आणि सब पॉईंट्स काढतो ते आपल्याला एखाद्या संपूर्ण भागाचा एकदम थोडक्यात आढावा किंवा दृष्टिक्षेप आपण देऊ शकतो. टेकिंग नोट्स व्हाईल रीडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस. आणि जेव्हा आपण एखाद्या पुस्तकातून नोट्स तयार काढतो आणि आपण वेगळ्या पद्धतीनं ते आपण सादरसुद्धा करू शकतो. वाचन करत असताना, पुस्तकांचं वाचन करत असताना, वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना आपण जे नोट्स तयार करतो किंवा पॉईंट्स काढतो ते आपण वेगळ्या पद्धतीनं सादर करू शकतो हेतूसाठी. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस्ड रायटिंग स्किल व्हेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कॉन्सेप्ट्स अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज or connect all thoughts together by a method, points, tree diagram or a table etc. आता नोट टेकिंगपेक्षा नोट मेकिंगमध्ये काय असतं बघा. नोट मेकिंगमध्ये मोर ॲक्टिव्ह असतो, आपण क्रियाशील असतो, फोकस्ड रायटिंग स्किल आणि ज्यामध्ये लेखनाच्या कौशल्याकडं ठळकपणे लक्ष दिलं जातं. लेखनाकडं जास्त लक्ष असतं किंवा आपण लक्ष केंद्रित करत असतो. where a concrete connection between all relevant concepts and words is drawn, की ज्यामध्ये संपूर्ण आपलं जे लक्ष असतं ते संबंधित जे संकल्पना असतात आणि शब्द असतात त्यांच्याकडं आपलं संपूर्ण लक्ष असतं किंवा आपलं संबंध असतो. इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर बाय अ मेथड. म्हणजे एखाद्या पद्धतीद्वारे संपूर्ण जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं कनेक्शन त्या मोठ्या भागाशी केलेलं असतं. म्हणजे छोटे छोटे मुद्दे देऊन संपूर्ण मोठ्या भागाशी त्याचं कनेक्शन, त्याचा संबंध, रिलेशन दाखवलेलं असतं. कशा पद्धतीनं? वेगळ्या वेगळ्या मेथडद्वारे. कोणत्या मेथड? पॉईंट्स दाखवून, ट्री डायग्रॅम, वृक्षालेख दाखवून, ऑर अ टेबल किंवा टेबल चार्ट तयार करून तुम्हाला छोटे छोटे मुद्द्याद्वारे मोठा भागाचा संबंध किंवा सहसंबंध, एकमेकातील शब्दाचे, मुद्द्याचे जे काही
कनेक्शन आहे ते दिलं जातं. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. आता नोट टेकिंग अँड नोट मेकिंगमधला फरक काय बघा. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झामिनेशन. आता हे दोन्ही नोट टेकिंगमध्ये नोट टेकिंग अँड नोट मेकिंग याचा मुलांना विद्यार्थ्यांना फायदा कसा होतो, तर ह्यामुळे आपल्याला रेडीमेड मटेरियल तयार होऊ शकतं, पुरवू शकतं. कशासाठी? इझी रेफरन्ससाठी, सहजासहजी आपल्याला माहिती पाहिजे, प्रिपरेशन तयारीसाठी, आणि एक्झामिनेशनच्या काळात आपल्याला सहजासहजी माहिती मिळवण्यासाठी किंवा मुद्दे मिळवण्यासाठी उपयोगी पडणारं साधन म्हणजे नोट टेकिंग आणि नोट मेकिंग आहे. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इजियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिस्निंग सेन्सेस. आता नोट टेकिंग अँड नोट मेकिंग याचा मुलांना फायदा होतो, सहाय्य होतं, हेल्प होतं, एड होतं. कशासाठी? रिमेंबरिंग फॅक्ट्स म्हणजे मुख्य मुद्दे आठवण्यासाठी, इजियर सहजासहजी, कारण त्याचा वाचनासाठी आणि लिस्निंग श्रवणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. बोथ हॅव द सेम पर्पज. आता दोन्हीचा पण हेतू एकच आहे, दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. अभ्यासामध्ये एक्सेल म्हणजे वरचढ होणे, अभ्यासामध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, वरचढ होण्यासाठी या दोन्हीचा फायदा होऊ शकतो. आणि नोट टेकिंग अँड नोट मेकिंगचा उपयोग वाचन आणि श्रवणासाठी होऊ शकतो. बोथ हेल्प द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. आणि नोट टेकिंग नोट मेकिंगचा फायदा विद्यार्थ्यांना दोन गोष्टी ठेवतो, कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. एखाद्या गोष्टीकडं चांगल्या पद्धतीनं आणि परिणामकारक लक्ष केंद्रित करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी होऊ शकतो. आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे बघा, नोट टेकिंग अँड नोट मेकिंग या दोन्हीमध्ये काय फरक आहे. नोट टेकिंगमध्ये बघा, ओनली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. नोट टेकिंगमध्ये काय असतं आणि नोट मेकिंगमध्ये काय असतं बघा. ओनली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. फक्त जॉटिंग डाऊन म्हणजे नोट्स गडबड घाईनं काढणे, जॉट डाऊन म्हणजे चटकन लिहिणे. यामध्ये पटकन पॉईंट्स लिहिले जातात आणि त्यामध्ये स्पष्टीकरण नसतं, इंटरप्रिटेशन नसतं. त्यामध्ये नोट मेकिंगमध्ये काय असतं, त्या उलटं हेल्प स्टुडंट टू सी ईच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इज लिंक ऑर कनेक्शन विथ ईच अदर. ह्या नोट मेकिंगमध्ये मात्र प्रत्येक पॉईंटचं रिलेशन, सहसंबंध तिथं दाखवला असतो आणि मुलांना सहज दिसतो. नेक्स्ट पॉईंट नोट टेकिंगमध्ये सेकंड पॉईंट, व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. या ठिकाणी नोट टेकिंगमध्ये मात्र बदल करणं अवघड असतं, बदल क्वचित केले जातात किंवा बदल होऊ शकत नाहीत. आणि नोट मेकिंगमध्ये इजियर टू चेंज द नोट्स मेड, आणि तयार केलेल्या नोट्स तुम्ही सहज बदलू शकता. नेक्स्ट टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. या ठिकाणी नोट टेकिंगमध्ये एकाच साधनातून किंवा स्रोतातून तुम्ही मुद्दे लिहू शकता, काढू शकता. आणि नोट मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. नोट मेकिंगमध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्रोतातून माहिती घेऊ शकता. नेक्स्ट पॉईंट नोट टेकिंगमध्ये लेस अंडरस्टँडिंग. नोट टेकिंगमध्ये कमी अंडरस्टँडिंग किंवा आकलन होत असतं आणि नोट मेकिंगमध्ये मोर अंडरस्टँडिंग होतं. नेक्स्ट पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. या ठिकाणी नोट टेकिंगमध्ये जे काही मुद्दे असतात ते पूर्ण फॉर्ममध्ये, पूर्ण रूपात लिहिलेले जातात आणि ते डायरेक्ट जसं तसं उतरून काढले जातात. नोट मेकिंगमध्ये मात्र शॉर्टमध्ये थोडक्यात लिहिलं जातं. नेक्स्ट पॉईंट ओनली गिव्ज द अर्ली कॉन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. आणि ह्यामध्ये नोट टेकिंगमध्ये मात्र एकूण जे त्याची सांधणी किंवा जुळवणी जी असते ती संपूर्णपणे दिलेली असते. म्हणजे अगोदरचे ते जे मुद्दे जे असतात ते पूर्ण रूपात असतात. या ठिकाणी नोट टेकिंगमध्ये मेकिंगमध्ये मात्र हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. पण नोट मेकिंगमध्ये मात्र मुख्य मुद्देच
पुरवलेले असतात. नेक्स्ट पॉईंट, नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. म्हणजे नोट टेकिंगमध्ये एखाद्या स्रोतातून नोट्स तयार केले जातात. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. आणि ते अतिशय हस्तस्वरूपात लिहिलेले असतात, कारण वेळ कमी असतो. कारण व्याख्यान चालू असताना, लेक्चर चालू असताना किंवा एखादं भाषण चालू असताना आपण वेळ कमी असतो. त्यामुळं आपण ते सोर्स जो असतो तो तयार असतो, ते लिहित असतो किंवा ऐकत ऐकत लिहित असतो, तर वेळ कमी असतो. आणि नोट मेकिंगमध्ये कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर्स देमसेल्स. या नोट मेकिंग मात्र त्या अध्ययनकर्त्यानं स्वतःहून मुद्दे लिहिलेले असतात, वाक्य इन हँडमेड स्वतःच्या हस्ताक्षरात, ऑर इन अ कॉम्प्युटर टाईप्ड फॉर्म किंवा कॉम्प्युटरवर टाईप केलेल्या स्वरूपात असतात. या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुढला व्हिडिओ मी लगेच तयार करतोय, देतोय पाठवून.